कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे कृष्ण हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्ण हरे हरे कृष्ण हरे हरे पुंडलीक वरदान हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हर हर महादेव ओम नमो जयात्या वेद प्रतिपाद्य जय जय ससवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी नमो चंड मार्कंड काखडधारी उभा जेजुरीला असे सौख्यकारी करी मूल शोभे तुझी थोर सत्ता नमो शंकरा भैरवा विश्वनाथा नमो शंकरा भैरवा विश्वनाथा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणूने धनंजया जी परी वार्धक्याचे मी आठवे वार्धक्या जो नागवे तयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे तयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे काळावरती स्वार होती तिला म्हणतात काळूबाई जिने जाणीव करून दिली तिला म्हणतात जनाबाई जी आज मुक्त करणार आहे तिला म्हणतात मुक्ताबाई आणि जी यमाची आई झाली तिला म्हणतात यमाई आणि आज या आईचं स्मरण करायचं जिने मायेचं गीत गायलं त्या आईचं नाव आहे गीताबाई त्या आईचं नाव आहे गीताबाई नंतर आज त्या आईचं स्मरण आहे मरण कुणाला चुकलेलं नाही सरण प्रत्येकाच्या नशिबामध्ये आहे मात्र स्मरण जिनी माया लावली त्या आईचं हे स्मरण आहे म्हणून हे आंगण त्या आईचंच आहे म्हणून तर ती यमाची आई झाली म्हणून तिचं नाव यमाई आहे निर्बळ निराकार दादा माहूर माझं गाव शकून सांगावया आले यमाई माझं गाव दादा यमाई माझं नाव नाही उन्हाची सावली आई सुखाची नजर निळ्या आभाळा एवढा तिचा मायेचा पदर आई नावाची वाटते देवालाही नवलाई
पंढरीचा विठ्ठल म्हणे स्वतःला विठाई, म्हणे स्वतःला विठाई. नंतर आज त्या आईचं स्मरण, जिने मायेचं गीत गायलं, त्या गीताबाईचं हे स्मरण आहे. अशा वैकुंठवासी गीताबाई जानभाऊ हजारे यांच्या दशक्रिय विधीसाठी त्या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. पण हा सुरू असलेला तुकोबरायांचा बीज सोहळा, कालची झालेली द्वादशी आणि आजचा आज आईचा हा दशक्रियेचा सोहळा. पण माणूस जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत त्याच्यावरती 16 संस्कार केले जातात आणि त्या 16 संस्कारांपैकी असणारा एक जो सोहळा आहे तो म्हणजे हा 10वा. पण ज्यावेळेस आईच्या गर्भातून जन्माला आलो तो झाला जन्म सोहळा. ज्या दिवशी या देहाला नाव ठेवलं, याचं बारसं झालं, तो झाला नामकरण सोहळा. पैसे खर्च करून सोंगा डोंगामध्ये जो केला तो झाला लग्न सोहळा. हे 13 दिवस आणि हे 3 असे एकूण झाले 16 आणि अशा 16 संस्कारांचा या देहाचा सोहळा आहे. म्हणून तुकोबरा याला सोहळा म्हणतात. याची देही याची डोळा, भोगी जे माझ्या मुक्तीचा सोहळा, भोगी जे माझ्या मुक्तीचा सोहळा. म्हणून हा मुक्तीचा सोहळा आहे. म्हणून तर आज ही मुक्ती प्रदान करणारा दिवस आहे. म्हणून याला 10वा म्हणतात. आणि जिथं बसलोय त्या अंगण सुद्धा ज्या देवाचं आहे त्या देवालाच महादेव असं म्हणतात. म्हणून तर आदिशक्ती पार्वती महादेवांना विचारते, म्हणजे देवा, सगळे देव कुठं कुठं राहतात आणि तुम्ही मात्र म्हटले या स्मशानात राहतात, म्हणजे का बरं? त्यावेळेस महादेव पार्वतीला सांगतात, म्हणजे का ग पार्वती? म्हणजे पहा ना देवा, ब्रह्मदेव स्वर्गात राहतात, विष्णुदेव वैकुंठात राहतात, या मृत्यूलोकातले प्राणी आपापल्या घरात आणि मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये राहतात, आणि तुम्ही मात्र म्हटले या स्मशानात राहतात, म्हणजे का बरं? त्यावेळेस महादेव सांगतात, अगं पार्वती, हे सगळे मृत्यूलोकातले प्राणी आपापल्या घरात आणि बंगल्यात राहतात, पण ते घर आणि बंगला म्हणजे कायमचं नाही, ती धर्मशाळा आहे. सगळ्यांना इथंच यायचं. पण सगळ्यांच्या आधी म्हणजे मी इथं येऊन बसलोय, सगळ्यांच्या आधी आलोय ना, म्हणून तर माझं नाव काय आहे? आदिनाथ आहे. आणि सगळ्यांच्या शेवटी आहे म्हणून म्हणजे माझं नाव काय आहे? माझं नाव अमरनाथ आहे. सगळ्यांच्या आधी आलोय म्हणून तर मी आदिनाथ आहे. आणि नुसता आदिनाथ नाही, या विश्वाचा मी गुरु आहे. म्हणून तर मी कोण आहे? मी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. देवा, तुम्ही या स्मशानात राहता, तुम्ही सगळ्यांच्या आधी आले, पण सगळे देव अंगाला चंदन लावतात आणि तुम्ही मात्र म्हटले ही राख लावतात, म्हणजे का बरं? त्यावेळेस महादेव सांगतात, अगं पार्वती, ज्याला हे स्मशान कळलं ना त्याला आयुष्य कळालं, आणि ज्याला ती राख कळली ना त्याला देव कळाला. म्हणून तर ही राख अंगाला लावतो. काय कमाल आहे? राख शब्द उलटा करा, काय होतो? राख आणि खरा. जो खरा आहे ना त्यालाच म्हणले ती राख कळते. म्हणून तर तुकोबाराने म्हटले ना, तुका मुले रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपे. त्या राखेतूनच म्हणजे गुरुकृपेचा दीप म्हणजे उजळलेला. म्हणून तर पार्वती,
मी अंगाला काय लावतो? म्हणजे मी राख लावतो. देवा, स्मशान कळलं, राख कळली, पण तुमचं जे रूप आहे ना, म्हणजे हे रूप अतिशय विलक्षण असावे. महादेव म्हणते, का तो पार्वती? म्हणले, पहा ना देवा, तुम्हाला डोळे किती? महादेव म्हटले, 3. तुमच्या कपाळावरती भस्माच्या रेषा किती? महादेव म्हटले, 3. तुमचं जे त्रिशूळ आहे त्याला टोक किती? महादेव म्हटले, 3. तुमचं जे नाव आहे शंकर, म्हणजे त्याला शब्द किती? महादेव म्हटले, 3. आणि तुम्हाला जे आवडतं ते बेलाचं पान, त्या बेलाला पानं किती? महादेव म्हटले, 3. अगं पार्वती, या तिघांमध्येच मी राहतो. म्हणून तर मी राहतो कुठे? त्र्यंबकेश्वरला. म्हणून या देहाला कोणत्याही स्मशानात जातात, पण महास्मशान म्हणजे 3 आहे. पहिला आहे ते म्हणजे काशी, दुसरा आहे ते म्हणजे गया, आणि तिसरा आहे ते म्हणजे त्र्यंबकेश्वर. म्हणून तर नारायण नागबळी, उदक शांती आणि काल सर्प, या सगळ्या शांती कुठं केल्या जातात? या महा स्मशानांमध्ये केल्या जातात. जसे विमानतळावरती विमानं उतरतात, तशा या महास्मशानांमध्ये ही सगळी पितरं म्हणजे उतरत असतात. म्हणून तर पार्वती, मी कुठं राहतो? म्हणजे मी त्र्यंबकेश्वरला राहतो. पण देवा, 3 आकडा तर आडनीड आहे, आणि या 3 आकड्यामध्येच तुम्ही आहात. महादेव म्हणले, हो पार्वती, अगं म्हणले मीच आडनीड आहे, म्हणून तर मी तिघांमध्ये राहतो. म्हणून तर महादेवांचं सगळं तिघांमध्ये आहे, आणि आपलं सगळं, आपलं पण तिघांमध्येच आहे. म्हणून तर आपल्या आयुष्याला दिवस किती? 3 दिवस. आपल्या आयुष्यामध्ये आंघोळ्या किती? 3 आंघोळ्या. आपल्या आयुष्यामध्ये कपडे किती? 3 कपडे. आपल्या आयुष्यामध्ये जेवण किती? 3 जेवण. आपल्या आयुष्यामध्ये हार किती? 3 हार. आपल्या आयुष्यामध्ये मडकी किती? 3 मडकी. आणि आपल्या आयुष्यामध्ये घर किती? म्हणजे 3 घर. काय कमाल आहे! महादेवांचं सगळं तिघांमध्ये आहे, आणि आपलं सगळं तिघांमध्येच आहे. म्हणून तर आपल्या आयुष्याला दिवस किती सांगितले? 3 दिवस. पहिला दिवस जन्माचा, दुसरा दिवस आयुष्याचा, आणि तिसरा दिवस मरणाचा. म्हणजे आंघोळ्या किती? 3 आंघोळ्या. आणि 3ही आंघोळ्या लोकांनी घातल्या. पहिली आंघोळ जेव्हा जन्माला आलो तेव्हा दवाखान्यात लोकांनी घातली. दुसरी आंघोळ दिवाळीच्या पाडव्याला आईनी आणि बायकोनी घातली. आणि तिसरी आंघोळ गेल्यावर लोकांनीच घातली. म्हणजे कपडे किती? 3 कपडे. जेव्हा जन्माला आलो तेव्हा ते झगलं आणि लंगोट घातला. नंतर पाहिजे ते कपडे घातले, आणि शेवटी गेल्यावर मात्र पांढर शुभ्र वस्त्र. म्हणजे कपडे किती? 3 कपडे. आपल्या आयुष्यामध्ये जेवण किती? म्हणजे 3 जेवण. जेव्हा जन्माला आलो तेव्हा दूध पाजलं, कुणी? लोकांनी. नंतर पाहिजे ते खाल्लं या हातांनी, आणि शेवटी पाणी पाजले लोकांनीच. नंतर आज कशाला आलो? पाणीच पाजायला. जेव्हा देह गेला तेव्हा त्या देहाला पाणी पाजलं, आणि आज त्या दगडाला पाणी पाजायचं, की ज्याला
जीव खडा म्हणतात. नंतर आज सगळे कशाला आले? पाणीच पाजायला आले. म्हणून तर जेवण किती आहेत? 3 जेवण. आणि आपल्या आयुष्यामध्ये शेवटी हार किती? म्हणजे 3 हार. पहिला हार जेव्हा जन्माला आलो तेव्हा बारशाच्या दिवशी पाळण्याला घातला. दुसरा हार लग्नात घातला. आणि तिसरा हार गेल्यावर घातला. म्हणजे हार किती? 3 हार. आणि आपल्या आयुष्यामध्ये मडकी किती? म्हणजे 3 मडकी. काय कमाल आहे. आईच्या गर्भातून जेव्हा जन्माला आलो तेव्हा 3 मडकी आणली. आणि जेव्हा या स्मशानात आलो तेव्हा मातीची 3 मडकी म्हणजे इथं घेऊन आलो. ज्यावेळेस आईच्या गर्भातून जन्माला आलो तेव्हा 3 मडकी आणली. कोणती बरं 3 मडकी? पहिलं मडकं ते म्हणजे हे डोकं. दुसरं बोळकं ते म्हणजे हे तोंड. आणि तिसरं मडकं ते म्हणजे हे उदर, म्हणजे हे पोट आहे. आणि या तिन्ही मडक्यांमध्ये 3 अग्नी आहे. म्हणून तर हे डोकं आहे ना, याच्यामध्ये एक अग्नी आहे. त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे क्रोधाग्नी. म्हणून तर राग कुठे म्हणतात? राग डोक्यात आहे. हे दुसरं बोळकं, त्याच्यामध्ये कोणता अग्नी? त्याच्यामध्ये आहे वाणी अग्नी आणि शब्दाग्नी. म्हणून तर ह्या अग्नीने काळीच कापलं जातं आणि माणूस दूर जातो. म्हणून तर ह्या अग्नी कोणता आहे? या वाणीने म्हणजे काळीच कापलं जातं आणि माणूस दूर जातो. आणि हे तिसरं मडकं ते म्हणजे उदर. याच्यामध्ये एक अग्नी आहे. त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे जठराग्नी, जो 12:30 वाजता प्रज्वलित होतो. म्हणून तर हे 3 अग्नी आईच्या गर्भातून आणले. आणि ज्यावेळेस या स्मशानात आलो तेव्हा ही 3 मडकी घेऊन आलो. म्हणून त्या पहिल्या मडक्यात जळलेली गौरी आणली. हे जे दुसरं मडकं आहे हे पाण्याने भरलं आणि ते इथं फोडलं. आणि हे तिसरं बोळकं आहे त्याच्यावरती आज पिंड मांडायचा आहे. म्हणून तरी मडकी किती? म्हणजे 3 मडकी. आणि आपल्या आयुष्यात घर किती? म्हणजे 3 घर. कोणती बरं? पहिलं घर ज्या दवाखान्यात जन्माला आलो तो दवाखाना. दुसरं घर ज्या घरात राहतोय आणि घरघर लागलीये ते घर. आणि तिसरं आहे ते म्हणजे हे स्मशान. म्हणून तर पार्वती, मी कुठं राहतो? मी या स्मशानामध्ये राहतो. देवा, 3 बेलांची पानं ही आडणी आहे. आणि ही 3 बेलांचीच पानं म्हणजे तुम्हाला का बरं आवडतं? म्हणजे पार्वती, त्या 3 बेलांच्या पानांचंच म्हणजे आज मी तुला रहस्य सांगणार आहे. देवा, स्मशान कळलं, राग कळली, 3 आकडा कळला. पण तुमच्या गळ्यामध्ये ज्या 108 मुंडांच्या माळा आहेत, या 108 कवट्या म्हणजे तुम्ही कुणाच्या घातल्या? महादेव म्हणतात, अगं पार्वती, ही 108 मुंडांची माळ मी माझ्या गळ्यात घातली. ही मुंड कुणाची माहितीये का? पार्वती म्हणते, कुणाची? म्हणजे आणि ती तुझीच मुंड आहे. म्हणजे माझी? म्हणजे हो. सतत तू जन्म घेते आणि सतत तू मृत्यू पावते. पुनरपी जन्म पुनरपी मरणम, याच्यामध्ये पार्वती तू अडकलेली आहेस. तुझं मला स्मरण व्हावं म्हणून प्रत्येक जन्मातलं एक एक मुंड, एक एक कवटी म्हणजे मी माझ्या गळ्यात घातली आहे. आणि माझं तुला स्मरण व्हावं म्हणून त्या हळदी कुंकाच्या 2 सोन्याच्या वाट्या काळ्या मण्यांमध्ये म्हणजे पार्वती तू तुझ्या गळ्यात घातल्या. देवा, ही माझी मुंड आहे. म्हणजे हो पार्वती,
ही तुझीच मुंड आहे. पण देवा, माझा जन्म त्या आईच्या गर्भात 9 महिन्याचा प्रवास पार केला आणि मग झाला. पण ही माझी मुंड कशी काय? महादेव म्हणतात, अगं आईच्या गर्भात तू 9 महिनेच होती, पण हा जन्माचा सोहळा 9 महिन्यांचा नाही पार्वती, 12 महिन्यांचा. म्हणून तर जन्माला आल्यानंतर काय पूजली? म्हणले 12वी पूजली. आणि गेल्यावर काय आहे? 13वा वार. 12वी म्हणजे काय? 12 दगडींची पूजा. या 12 दगडी म्हणजे काय? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 1 मन आणि 1 बुद्धी. या 12 दगडींची पूजा म्हणजे 12वी आहे. आणि गेल्यावर मात्र म्हणले 13वा वार. कारण की आजपासून या आत्म्याचा प्रवास म्हणजे हा चालू होणार. आणि हा आत्मा 16 गावांना जाणार. यम्यपूर, क्रूरपूर, कोरंचपूर, नानाकरंडकपूर. आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी ज्या गावाला जाणार आहे त्या गावाचं नाव आहे बाहुविठीपूर. म्हणून त्याला वर्षभराचा प्रवास आहे. एका वर्षाला महिने किती? म्हणले 12. मग 12वी झाली पाहिजे. म्हणजे नाही ना, त्याच वर्षात जर अधिक मास आला, धोंड्याचा महिना आला, तर 1 महिना वाढतो. म्हणून एका वर्षाची 12 जण आणि अधिक मासाचा 1 अशी 13 जण 13व्याच्या दिवशी जेवायला घालायचे. 4 खांदे तरी उतरवायचे. आणि मग म्हणले मारुतीला तेल व्हायचं. म्हणून तर पार्वती जन्माला आल्यानंतर 12वी आहे आणि गेल्यावर मात्र 13वा वार. पण देवा, आईच्या गर्भात तर मी 9 महिनेच होते, मग 3 महिने कुठं होते? महादेव म्हणते, पार्वती हे आईचं अंगण आहे आणि जी यमाची आई आहे त्या यमाईचं हे अंगण आहे. म्हणून तर आज मी तुला जन्माचं रहस्य सांगणार. हा जन्म झाला तरी कसा? महादेवाला पुसे पार्वती सांगा गर्भीच्या खुणा, कशी केली देवा 9 महिन्याची रचना, कशी केली देवा 9 महिन्याची रचना. तेव्हा महादेव बोलू लागला, शंकर भोळा बापाच्या मस्तकी होता 3 महिने हा पुतळा. मणिपूर नगरी उतरोनी आला मातेच्या गर्भकमळा, कशी केली देवा 9 महिन्याची रचना, कशी केली देवा 9 महिन्याची रचना. बापाच्या मस्तकात 2 भुयांच्या मध्ये जे मणिपूर नावाचं चक्र आहे त्या चक्रामध्ये म्हणजे हा 3 महिने वास करत होता. आणि ते चक्र उतरून मग म्हणले हा आईच्या गर्भ कमळामध्ये आला. म्हणून हा जीव झाला तरी कसा तयार? नाथ महाराज सांगतात, रक्तबिंदू वारा मास याचा बांधला असे गोळा, पहिल्या मासी गोळा, दुसऱ्या मासी शीर झाला. म्हणून आईच्या गर्भात हा देह तयार तरी कसा झाला? म्हणजे रक्तबिंदू वारा मास म्हणजे याचा गोळा तयार झाला. नाथांनी फार गोड सांगितलं. नाथ महाराज म्हणतात, हा देह आईच्या गर्भात म्हणजे तयार तरी कसा झाला? चिंचेच्या पानावरी बांधिले देऊळ, आधी कळस मग पाणी. म्हणजे चिंचेच्या पानावरती देऊळ बांधायचं. आणि ते देऊळ कसं बांधायचं? आधी कळस मग पाणी. मग या चिंचेच्या पानावरती देऊळ बांधता येईल का? म्हणजे बांधायचंय. मग हे चिंचेचं पान म्हणजे काय आणि देऊळ म्हणजे काय? तर हे चिंचेचं पान म्हणजे आईचा गर्भ आहे
आणि हे देऊळ म्हणजे हा देह आहे. तुका म्हणे कैसा बैसन्यासी ठाव जठरी बाळावाव एकाई. मला एवढा मोठा देह आईच्या गर्भात मावला तरी कसा. म्हणता आधी कळस मग पाय. म्हणून देऊळ बांधताना आधी कळस का आधी पाया. म्हणजे देऊळ बांधताना आधी पाया आहे, पण आईच्या गर्भात म्हणजे सगळं उलट झालं. अहो यांची खूनच उलटी आहे. नाथांच्या घरची उलटीच खून. पाण्याला मोठी लागली तहान. आत घागर, घरातली घागर नाही, बाहेरची घागर नाही, आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळवणे. आज मी एक नवल देखिले आणि वळचणीचे पाणी आढ्याला लागले. म्हणून त्या आईच्या गर्भात पहिले पाय नाही, पहिलं डोकं तयार झालं. म्हणून तर डोकं म्हणजे काय. डोकं म्हणजे बुद्धी, आणि बुद्धी म्हणजे काय. बुद्धी म्हणजे गणपती आहे. म्हणून तर कुंकू कुठे लावायचं, कपाळावरती. बुक्का कुठे लावायचा, कपाळावरती. का बरं कपाळ. कपाळ म्हणजे काय. कपाळ म्हणजे बुद्धी. म्हणून तर पहिली पूजा कोणाची, गणपतीची. बुद्धीमध्ये कोण आहे, श्री गणेश आहे. हृदयामध्ये कोण आहे, आत्माराम आहे. मनगटामध्ये कोण आहे, हनुमंतराय आहे. आणि पायामध्ये कोण आहे, शनिदेव आहे. हे 33 कोटी देव याच मंदिरात म्हणजे वास करत आहे. म्हणून तर नाथ महाराज म्हणले आधी कळस मग पाय. तोंडे हरणे पाण्यावरी आली, मुखाविन पाणी प्याली रे. म्हणजे 2 तोंडाची हरण पाण्याच्या वरती आली. एक तोंड होतं गर्भातल्या बाळाचं आणि दुसरं तोंड होतं त्या आईचं. म्हणून त्या गर्भातल्या बाळाने पाणी कशाने पिलं, त्याने तोंडाने पाणी पिलं. म्हणजे नाही, त्या गर्भातल्या बाळाने त्या नाळेच्या मार्फत त्या प्लॅसेंटाच्या थ्रू म्हणजे त्या गर्भातल्या बाळाने पाणी पिले. म्हणून त्यांना महाराज म्हणतात तोंडे हरणे पाण्यावरी आली, मुखाविन पाणी प्याली रे. पाषाणाची सांगड मृगजळ डोही, वांजेचा पुत्र पोहला रे. म्हणून तिला वांज म्हटलं. म्हणजे जिला मुलं होत नाही ती वांज नाही म्हटलं. जी संस्कार देऊ शकत नाही ती वांज आहे. म्हणून तर वांजे घरी बाळ ताने आणि एक बाळी 2 काने. म्हणून तर वांजेच्या घरी तान बाळे आणि एक बाळी 2 काने. म्हणून तर पुढे नाथ महाराज म्हणतात आंधळ्याने देखील, बहिऱ्याने ऐकले आणि पांगड्यानं पाठ लागत केला. म्हणून त्या आईला माहित नाही ना या गर्भातला मुलगा कोण होणार. म्हणजे हा सज्जन होणार का हा दुर्जन होणार, हा संत होणार का हा चोर होणार. नाथ महाराज म्हणतात आंधळ्याने देखील, बहिऱ्याने ऐकले, पांगड्यानं पाठ लागत केला. एका जनार्दनी एक पण विनवी, हरीच्या नामे तरलो रे, हरीच्या नामे तरलो रे. म्हणून तर 3ऱ्या महिन्या माझी नेत्र पहाले, 4थ्या महिन्या माझी हात पाय फुटले, 5व्या महिन्या माझी पंच प्राण हो जाणार. कशी केली देवा 9 महिन्याची रचना, कशी केली देवा 9 महिन्याची रचना. म्हणून तर आईच्या गर्भात असताना 5व्या महिन्यात 5 प्राण तयार झाले. प्राण, अपान, उदान, व्यान आणि समान हे प्राणाचे 5 प्रकार आईच्या गर्भात तयार झाले. म्हणून तर जन्माला आल्यानंतर काय पूजली, म्हणजे 5वी पूजली. आणि आज काय आहे, 10वा. 5वी म्हणजे काय, 5वी म्हणजे पाटा पूजायचा. पाटा म्हणजे काय,
पाटा म्हणजे दगड. जन्माला आल्यानंतर काय पूजला? म्हणजे दगड पूजला. आणि आज पण काय पूजायचा आहे? दगडच पूजायचा. तेव्हा तो पाटा होता आणि आज तो जीव खडा झालेला. म्हणून तर न्हाणी घरामध्ये पिठाचा दिवा लावला आणि इथं सुद्धा पिठाची रांगोळी काढली आणि त्या दिवा लावला. तिथं म्हणजे त्या देवीला दही भाताचा नैवेद्य दाखवला आणि आज पिंड सुद्धा दही भाताचाच आहे. म्हणून तर जे जन्माला आहे तेच मरणाला आहे. म्हणून तर 5वीला एक देवी येते आणि नशीब घेऊन जाते. काय बरं तिचं नाव? तिला म्हणले रान सटवाई म्हणतात, तिला घोडे सटवाई म्हणतात, तिला सटवी म्हणतात. म्हणजे कोण आहे ही देवी? ही ब्रह्मदेवाची मानस कन्या आहे. भगवान विष्णूंची मायारूपिणी शक्ती आहे आणि कार्तिक स्वामींची देववंदी नावाची सेना आहे. या प्रकृतीच्या 6व्या शक्तीपासून तिचा जन्म झाला म्हणून तिला षष्ठी म्हणतात आणि त्या षष्ठी शब्दाचा अपभ्रंश झाला म्हणून तिला सटवाई म्हणतात. म्हणून ही देवी 5वीलाच कपाळावरती अक्षर कोरते. म्हणून ती सटवाईची मुलगीच आईला विचारते, म्हणजे काय गाय, रोज रात्री म्हणजे 12 ते 3 या वेळेमध्ये त्या मांजरी बरोबर म्हणजे तू कुठं जाती ग? तेव्हा ती सटवाई सांगते, अगं रोज रात्री 12 ते 3 या वेळेमध्ये त्या मांजरी बरोबर मी तान्यांचं नशीब घ्यायला जाते. आई नशीब म्हणजे काय ग? मी त्यांच्या कपाळावरती लिहिते या जन्मात काय होणार आणि तुमच्या मरणाची तारीख काय आहे. आई माझं नशीब पण तूच लिहिलंय का? म्हणजे हो, तेच ब्रह्मदेवाने मला काम दिलंय. त्या एकट्यावर प्राण्यांचं नशीब म्हणजे मीच लिहिलंय. मग तू माझी आई आहेस, मला सांग ना ग, माझ्या कपाळावरती काय अक्षर कोरली? अगं कशाला पाहिजे? ही ब्रह्मदेवाची अक्षर आहे आणि जे लिहिलंय तेच होणार. सटवाईचा लेखाजोखा न चुके ब्रह्मादिका, न चुके ब्रह्मादिका. अगं माझी अक्षर रामाला पुसता आली नाही, माझी अक्षर रावणाला पुसता आली नाही, माझी अक्षर संतांना पुसता आली नाही, तू कशी काय पुसणार? म्हणून त्या नामा म्हणे पूर्वरेखा न चुके ब्रह्मादिका, न चुके ब्रह्मादिका. म्हणून तर 5वीलाच तिने अक्षर कोरलेली आहेत. या जन्मात काय होणार आणि तुमच्या मरणाची तारीख काय आहे. म्हणून तर 6व्या महिन्या माझी षडाकार रूप तयार झाले. 7व्या महिन्या माझी सप्त धातू नखे केस जाणार. 8व्या महिन्या माझी अष्टांग रूप तयार झाले आणि 9व्या महिन्या माझी देव पूजावया गेलो आणि देऊळ बुडाले. पण आईच्या गर्भात असताना 9व्या महिन्यात ज्या 84 लक्ष योनी आहेत त्याचं मला स्मरण झालं. मीच माकड झालो, मीच कुत्रा झालो, मीच मांजर झालो आणि 84वी योनी आहे ती आहे गायीची. म्हणून तर हा मनुष्य देह मिळायच्या आधी आपण कोणत्या योनीत होतो? जन्माला घालते ती आई, राखी बांधते ती ताई आणि गोठ्यात बांधली आहे ती गाई. म्हणून तर 84वी योनी म्हणजे ही गायीची आहे. म्हणून गायीची 2 शिंग म्हणजे ब्रह्मा विष्णू आहे. तिचे 2 डोळे म्हणजे चंद्र सूर्य आहे. तिचे 2 कान म्हणजे अश्विनी कुमार आहे. तिचा हंबरण्याचा आवाज म्हणजे प्रजापती नावाचे देव आहे. गायीच्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे. गायीच्या गोमूत्रामध्ये सप्तगंगेचं पाणी आहे आणि गायीच्या शेपटीमध्ये हनुमंतरायांचा वास आहे.
म्हणून त्या बाळाला दृष्ट झाली तर गायीची शेपटी उतरवतात आणि हीच गायी नाही कावळा शिवला तर म्हणजे गायीला आणतात. कारण की गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास आहे. म्हणून तर 84वी योनी म्हणजे ती गायीची आहे. म्हणून ते गायीच्या योनीतून हा मनुष्य देह मिळाला. म्हणून तर आईच्या गर्भात असताना तो सोहम सोहम म्हणत होता, तू माझं सर्वस्व आहे, तू माझं सर्वस्व आहे. आणि बाहेर आल्यावर मात्र क्याव क्याव, कोहम कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. म्हणून तर पार्वती त्या 3 बेलांच्या पानांपैकी पहिलं जे पान सांगितलं ते जन्माचं, मधलं जे पान आहे ते जीवनाचं आणि शेवटचं जे पान आहे ते मरणाचं. म्हणून तर पार्वती आज मी तुला मरण सांगणार. संत तर म्हटले हा मरणाचा सोहळा आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलाय. तुकोबराय तर म्हणतात माझी अंतयात्रा म्हणजे मीच पाहिलेली आहे. सजवत होते मला, मी शांत निजलो होतो, बहुतेक आसवाच्या धारांनी मी चिंब भिजलो होतो. शेवटची ती आंघोळ होती गरम पाण्याची, ज्याला त्याला घाई, मला डोळे भरून पाण्याची, मला डोळे भरून पाण्याची. होते काही जवळचे, होत कुणीतरी परक, नेऊ नका मोठ्यानं, म्हणत होत सारखं, म्हणत होत सारखं. ज्यांना मी माझ्या अंगात खांद्यावर खेळवलं होतं, ज्यांना मी माझ्या अंगात खांद्यावर खेळवलं होतं, त्यांनीच आज मला स्मशानात नेलं होतं, त्यांनीच आज मला स्मशानात नेलं होतं. आज वेगळंच काहीतरी घडत होतं, आज वेगळंच काहीतरी घडत होतं. आणि वैऱ्याचं सुद्धा प्रेम माझ्यावर जडलं होतं. तिथं नेऊन सुद्धा माझ्यावर जीव लुटवत होते आणि जोर जोरात रडून सारे मला आठवत होते, सारे मला आठवत होते. अजून 4 लाकडं द्या, अजून 4 गवऱ्या द्या, म्हणजे त्यामध्ये भागेल. माझ्याच कुणीतरी विचारलं, अजून किती वेळ लागेल, अजून किती वेळ लागेल. सरणावर निजून सुद्धा मी मौन पाळलं होतं, सरणावर निजून सुद्धा मी मौन पाळलं होतं. आणि मला जीव लावणाऱ्यांनीच आज मला जाळलं होतं, आज मला जाळलं होतं, आज मला जाळलं होतं. आपुले मरण पाहिल्या बाया डोळा, तो झाला सोहळा अनुप्यने. आनंदे दाटली अवघी त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. फिटले सुतक जन्म मरणाचे, माझ्या मी संकोचे दुरी झालो. नारायणे दिला वस्तीचा ठाव, ठेवून या भाव ठेलो बाई. तुका म्हणे दिले उमटोनी जगी, घेतले ते अंगी लावून या, घेतले ते अंगी लावून या. म्हणून तर पार्वती आता मरण हे मरण राहिलं नाही, त्या मरणावरती सुद्धा मी विजय मिळवलाय. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, मज केले अमर. म्हणून तर पार्वती मी अमर झालो. म्हणून तर माझं नाव काय आहे, माझं नाव अमरनाथ आहे. म्हणून तर पार्वती अमरनाथ या मरणावरती मी विजय मिळवलाय. मीच आदिनाथ आहे आणि मीच अमरनाथ आहे. म्हणून जीव तर 10 दिवसापूर्वीच गेला. मग आज पूजा कशाची, म्हणजे आज पूजा त्या जीव खड्याची. अरे त्याला तर म्हणजे दगड म्हणतात, त्या दगडावरती कसा काय जीव बसला, त्याला तर म्हणजे जीव खडा म्हणतात. मग त्या जीव खड्याची पूजा आहे. मग त्या जीव खड्यावरती काय बसलं, म्हणून तर त्या जीव खड्यावरती या अंतःकरणाची चतुष्पद बसली. म्हणून तर त्या जीव खड्यावर मन, बुद्धी,
चित्त आणि अहंकार त्या जीव खड्यावरती बसले. म्हणून प्रत्येकामध्ये मन आहे, पण म्हणजे ते दिसत नाही. म्हणून ते इथं मांडी घालून बसलोय, पण त्या मनात काय काय विचार चालले आणि ते मन कुठं कुठं जाऊन आले म्हणजे त्या मनालाच माहिती. म्हणून तर आज त्या जीव खड्यावरती काय बसले म्हणजे मन बसले, बुद्धी बसली, चित्त बसले आणि अहंकार बसला. म्हणून तर हा जीव पहिल्या दिवशी कुठं होता म्हणजे घरात होता. म्हणून पिठाची रांगोळी काढली आणि त्याच्यावरती दिवा लावला. का बरं पिठाची रांगोळी काढायची आणि दिवा लावायचा? ही पिठाची रांगोळी म्हणजे काय आणि दिवा म्हणजे काय? 10 दिवसापर्यंत प्राण अंतरिक्षात राहे परिभ्रमण करीत सपिंड होता तया पुढे. तो 10व्या दिवशी बळी देतो कावळ्याशी, काक स्पर्शला जेव्हा त्यासी तेव्हाच प्राण जातो पुढे. म्हणजे 10 दिवस म्हणजे हा जीव अंतरिक्षामध्ये परिभ्रमण करत असतो. म्हणून त्या आकाशाचं प्रतीक म्हणजे पिठाची रांगोळी आणि त्या दिव्याची ज्योत म्हणजे हा आत्मा आहे. म्हणून तर 13 दिवस घरामध्ये तो दिवा म्हणजे देवता ठेवलाय. म्हणून तर शेवटी हा कर्माचा सिद्धांत आहे. म्हणून तर शेवटी हे कर्म करण्यासाठी हात किती दिले म्हणजे 2 हात दिले. आणि शेवटी त्या तेरडीला बांबू किती आहे म्हणजे 2च बांबू आहे. का बरं 2 बांबू? पहिला जो बांबू आहे त्याचं नाव आहे चंड आणि दुसरा जो बांबू आहे त्याचं नाव आहे प्रचंड. चंड आणि प्रचंड हे दोन्ही यमाचे दूत आहेत. आपल्या दोन्ही हातांना धरून ते यमाच्या पुरीमध्ये घेऊन जात असतात. म्हणून तर शेवटी त्या तेरडीला बांबू किती आहेत म्हणजे 2च बांबू आहेत आणि ते दोन्ही बांबू म्हणजे पोकळ आहे. म्हणून तर शेवटी काय केलं? सुपामध्ये धान्य घेतलं आणि त्याच्यामध्ये हात ठेवला. म्हणजे का बरं हात ठेवायचा? म्हणजे आता हाताने खायचं नाही, आता काय आहे? फक्त दान आहे. म्हणून तर आज काय आहे? पिंडदान आहे. गप्पाटकार म्हणून ऐका जरा. का बरं 2 बांबू आहेत? या बांबूत गाठी आहेत म्हणून तिथे शेवटी पोकळ बांबू उचलायला. म्हणून 2 पोकळ बांबू आपल्याला उचलायला. माझा वाडा, माझा बंगला, येथेची राहणार, माझी बायका, माझी पोरं, मायेचा बाजार, माझा पैसा, माझं सोनं, येथेची संपणार, दास तुकड्या विनवे जगा, शेवटी गौऱ्यांचा शिंगार, शेवटी गौऱ्यांचा शिंगार. म्हणून तर ती गौरी जायच्या आत ते ज्ञान घेऊया. म्हणून तर शेवटी त्या सुपात धान्य घेतलं आणि त्यात हात ठेवला. आता हाताने खायचं नाही, आता म्हणजे दान आहे. म्हणून तर आज काय आहे? पिंडदान. म्हणून या देहामधून चैतन्य निघून गेलं, देह जड झाला. एवढा जड देह न्यायचा आहे, 5-6 जण तरी पाहिजेच. पण खांदेकरी किती आहेत? म्हणजे 4च खांदेकरी आहेत. का बरं 4 खांदेकरी? हे 4 खांदेकरी म्हणजे 4 वेद आहेत. या वेदांवरती आपलं आयुष्य आहे. सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद त्या 4 खांदेकऱ्यांनी उचललं आणि आणलं कुठं? विसाव्याच्या कट्ट्यावरती. का बरं विसावा? देवाने रात्र का निर्माण केली? म्हणजे विश्रांतीसाठी निर्माण केली. म्हणून तर शेवटी विसावा दिला आणि त्या विसाव्याच्या कट्ट्यावरती यमाचा जो सचिव आहे, काय गोड नाव आहे त्याचा, जो आपल्या कर्माचं चित्र काढतो आणि गुप्त ठेवतो, त्याला म्हणले चित्रगुप्त म्हणतात. म्हणून त्या विसाव्याच्या कट्ट्यावरती तो चित्रगुप्त बसलेला आहे. आयुष्यभर केलेल्या पाप पुण्याची जी गोळा बेरीज आहे तो चित्रगुप्त
त्या विसाव्याच्या कट्ट्यावरती करतो. म्हणून तिथं खडा लावला, खांदेकरी बदलले आणि या देहाला सरणावरती ठेवला. म्हणून तर शेवटी हे विधी कोण करतात? आयुष्यात 3 नाती महत्वाची. हे विधी कोण करतो? पुत्र. आणि पुत्र नसेल तर कोण करत? म्हणजे पुतण्या. म्हणून तर आपल्याकडे मन प्रसिद्ध आहे ना, पुतण्याचं पाणी चालतं. का बरं पुतण्याचं पाणी चालतं? पुत्र आणि पुतण्या हे सगळे विधी करतो. 36 नरक सांगितले गरुड पुराणात. त्यापैकी जे पू नावाचं नरक आहे ते लाड, विष्ठा, मूत्र आणि पू यांनी भरलेलं आहे. त्या नरकातून जो तारतो ना त्याला पुत्र नाही तर पुतण्या म्हणतात. म्हणून ते सगळे विधी कोण करतो? म्हणजे पुत्र नाही तर पुतण्या करतो. त्या स्मशानात खांद्यावर आणलं कोणी? जावयानी. आणि शेवटी पाणी शिंपडलं कोणी? म्हणजे लेकीने. म्हणून देवाचा अभिषेक पंचामृताने केला जातो. दूध, दही, तूप, साखर आणि मध. आणि ह्या देहाचा अभिषेक 2 विरुद्ध गोष्टी आहेत. एक आहे अग्नी आणि एक आहे पाणी. म्हणून तर जी लेक असते ना ती पाणी शिंपडते. म्हणून तर लेक पाहिजे ना. लेक म्हणजे लेक असते. आई सारखी दुसरी माय असते. आई आयुष्याला पुरत नसते, म्हणूनच एक लेक हवी असते. म्हणूनच एक लेक हवी असते. काय कमाल आहे. घरात सत्यनारायणची पूजा असेल तर नवरा बायको लागतात. आणि इथं आई बापाच्या पूजेला बहीण आणि भाऊ लागतात. पण सत्यनारायणच्या पूजेला लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे आणि आई बापाच्या पूजेला बहीण आणि भाऊ आले. म्हणून तर जो भाऊ असतो ना तो ते मडकं घेतो आणि जी बहीण असते ना ती पाणी शिंपडते. म्हणून तर ती बहीण म्हणजे लेक. आई बापाची पूजा कोण करतो? म्हणजे बहीण आणि भाऊ करतात. पण माझी मुक्ताई 6 वर्षाचं लेकरू चांगलं देवयोगी यानं तिला मानियल गुरु. असा भाग्यवंत भाऊ ज्याची मुक्ताई बहीण, ज्याची मुक्ताई बहीण. म्हणून तर या स्मशानामध्ये हे बहीण भाऊ लागतात आणि ते बहीण भाऊ होते. आणि आत्ताचे बहीण भाऊ माणसांच्या गर्दीमध्ये हरून गेलाय माझा भाऊ. सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ? एकुलता एक भाऊ त्याला जीवापाड जपला, पण लग्न झाल्यापासून वहिनीच्या पदराड लागला. एक तरी दिवस दादा वहिनीला नको नारे भिऊ. सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ? नको वाटा, नको चेक, नको साडी चोळी, नको पैसा पाणी. तू सुखी राहावा हीच देवाकडं करते रे विनवणी. सांगणारे दादा तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ? सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ? कोणत्या पत्त्यावर येऊ? म्हणून तर शेवटी आई बापाच्या पूजेला बहीण आणि भाऊ लागतात आणि सत्यनारायणच्या पूजेला लक्ष्मी नारायणाचा जोडा. नंतर जो भाऊ असतो ना तो ते मडकं घेतो. का बरं मडकं? ही सगळी मडकीच बनवली. माऊली बोलले ना, सर्वागती राम देहा देही. चोखोबाने इथं नावं सांगितले. मृत्तिकेचे घटक केले नाना परी, नाव ठेविले रांजण मात्र झाले. म्हणून त्या प्रत्येक मडक्याला म्हणजे नाव ठेवले. म्हणून तर बघा ना, प्रत्येक ठिकाणी हे मडकं आहे. सणांचा राजा दिवाळीला लक्ष्मी पूजन केलं तेव्हा लाह्या भक्ताचे कशात भरले? त्याच मडक्यात भरले. शेवटी संक्रांतीला वौसा त्याच मडक्यात भरला आणि शेवटी गेल्यावर सुद्धा तेच मडकं फोडलं आणि आज पिंड सुद्धा त्याच मडक्यावरती आहे. म्हणून तर पिंड पदावरी तिला अपुरिया करी
माझे झाले गयावर जन, फिटले पितरांचे ऋण, फिटले पितरांचे ऋण. नंतर आज या मातेला हे पिंडदान आहे. हा सगळा विधी सांगितला, 5वीची सातवाई सांगितली. पण आपल्या आयुष्यात 5 पानं आणि 5 पक्षी आहेत. 5 पानांपैकी पहिलं पान आहे केळीचं पान, दुसरं पान आहे तुळशीचं पान, तिसरं पान आहे पिंपळाचं पान, चौथं पान आहे ते म्हणजे आंब्याचा डहाळा, लिंबाचा डहाळा. आणि 5 पक्षी आहेत. पहिला आहे राजहंस, दुसरी आहे चिमणी, तिसरा आहे गरुड, चौथा आहे मोर आणि 5वा आहे कावळा. म्हणून त्या घाटावरती कावळ्याचीच वाट पाहिली जाते. आणि का बरं कावळा? त्याच्या सुंदर गोष्टी आहेत आणि सुंदर गोड चिंतन. पण त्या कावळ्याला आता मी थांबवतो आणि 5 पक्ष्यांना आणि 5 पानांना पण थांबवतो. आणि जी माता गेलेली आहे, जी मायेचं गीत गायलेलं आहे, त्या गीताबाईंना या 40 मुक्ती प्राप्त व्हाव्या. समीपता, स्वरूपता, सायुज्यता आणि स्वलोकता असणारे 2 पुत्र सीताराम आणि सोपान काका आणि असणाऱ्या मुली शालन विठ्ठल जैन, त्याचबरोबर शारदा प्रभाकर धुमाळ, कौशल्या निष्कंठ कारखिले, सुनंदा ज्ञानेश्वर थोरात, सुनीता चंद्रकांत आवटे आणि ही आजी. नंतर पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले आणि या विजेच्या सोहळ्याच्या दिवशी मरण आले. आजीच्या माझ्या सोने झाले, आजीच्या माझ्या सोने झाले. या मातेला त्या 40 मुक्ती प्राप्त व्हाव्या ही सदिच्छा व्यक्त करतो. झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करतो. आमचे असणारे मामा, मा म्हणजे माया, मा म्हणजे माणुसकी असे असणारे अतुलजी शिंदे वाघुलीचे आमचे मामा. 4 मामा प्रसिद्ध आहेत. पहिले आहेत कंस मामा, दुसरे आहेत शकुनी मामा, तिसरे आहेत बाळू मामा आणि जे माया लावतात, पाठीशी उभे राहतात ते हंबीर मामा आणि आमचे हे अतुल मामा. मामांनी ही सेवा दिली, त्यांचं ऋण व्यक्त करतो. सर्व श्रोत्यांच्या चरणावरती ऋण व्यक्त करून दंडवाद देतो आणि वाणीला विश्रांती देतो. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीराज भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हर हर महादेव. या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा संपन्न केलेली आहे. प्रथमतः महाराजांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी श्रीयुत अतुल मामा शिंदे वाघुली आणि कन्नडसर विविध कार्यकारीचे माजी चेअरमन सन्माननीय बाळासाहेब खरपुडे आपण या ठिकाणी यायचे आणि महाराजांना शाल श्रीफळ पाकिट देऊन सन्मानित करायचे. महाराजांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या मातेच्या दशक्रियेनिमित्त श्री अंबिका माता पायी दिंडी सोहळा कन्नडसरपूर या दिंडी सोहळ्यासाठी एक देणगी पाकिट या ठिकाणी आलेलं आहे आणि ते देण्यासाठी श्रीयुत कानाजी शेठ बांधकिले मनसर या पाहुण्यांना विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी हे पाकिट देण्यासाठी यायचे आणि हे पाकिट घेण्यासाठी सन्माननीय बाळासाहेब दौडकर आपण हे पाकिट स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचे. पूर पाकिट घेण्यासाठी हरिभक्त परायण वसंत महाराज सावंत आणि पाकिट देण्यासाठी हरिश्चंद्र कोकणे गिरवली या महाराजांना विनंती आहे, आपण या ठिकाणी हे पाकिट देण्यासाठी यायचे. त्याचप्रमाणे यमाई देवस्थान जुने ठाणे कन्नडसर यांच्यासाठी एक पाकिट या ठिकाणी आलेलं आहे. हे पाकिट देण्यासाठी शांताराम नाना चौधरी माजी पंचायत समिती सदस्य शिरोळ यांनी हे पाकिट देण्यासाठी यायचे आणि घेण्यासाठी सुनील तुकाराम दौंडकर
सह्याद्री अॅग्रो दूध डेअरीचे चेअरमन आपण या ठिकाणी यायचं. चेअरमन चला. या ठिकाणी या मातेच्या जाण्यानं संपूर्ण हंगामाचे काही दुःख झालेलं आहे, ते दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वरानं त्यांच्या कुटुंबियांना देवो अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी पाठवण्याची प्रार्थना करतो. आणि कन्याश्वर ग्रामस्थांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कन्याश्वरचे माजी सरपंच सन्माननीय संदीप बोरकर आपण या ठिकाणी यायचंय आणि अगदी 2च मिनिटात या ठिकाणी आपली श्रद्धांजली आपण अर्पण केल्यावर कैलासवासी गीताबाई जानभाऊ हजारे या आजींना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारे कुटुंबियाचे जमलेले पैलवान ग्रामस्थ. आजींच्या झाल्यानं जे हजारे कुटुंबियांना दुःख झाले त्या दुःखातून सावरण्याची ताकद आई माता त्यांच्या परिवाराला द्यावी अशी इथे प्रार्थना करतो आणि माझे दुःख तुझ्या बोलतो. सारू या ठिकाणी आपले दुःखद विचार 2च मिनिटात व्यक्त करते. तत्पूर्वी या ठिकाणी मुरे, बाळवे, कानोडकर, भोंडवे, उमा, क्षीरसागर, पानसरे, चौधरी, तिगडे, मलगे, कचाटे, शिंदे, कुटे, लोणकर, लोणकर, बांगर, गारगोटे, साकोरे, टाकळकर, काराळे, डबळ, गावडे, कराळे, बांकिले, निगोड, टोपे, थिटे, थोरात, चंद, जई, तोसर, कुटे, काळे, वाळूज, नायकडे, माशेरे, मुळे, पडवळ, गोरडे आणि मेरके या सर्व पाहुण्यांची या ठिकाणी श्रद्धांजली त्या मातेला प्राप्त झालेली आहे. गंगा भागीरथी वैकुंठवासी गीताबाई हजारे यांच्या दशक्रियेच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी, हजारे कुटुंबाचे सर्व पाहुणे मंडळी, उपस्थित ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, ज्यावेळेस जानभाऊ हजारे होते, ज्यावेळेस या गीताबाई होत्या, त्यावेळेस त्यांनी अगदी काबाड कष्ट करून त्यांचा प्रपंच हा चांगल्या प्रकारे केला. त्यांना 2 मुलं 5 मुली, या सर्वही मुलांचं त्यांनी योग्यरित्या शिक्षण, त्यांच्या सगळ्या प्रपंचाचा गाडा व्यवस्थित करून ठेवला. कुटुंब खूप मोठं कुटुंब आहे. त्यांचे मोठे चिरंजीव सीताराम हजारे हे माझे साडू आहे. जवळचं नातं आहे. जवळचं नातं असल्यामुळं येणे जाणं होतं, सर्व होतं. या आजीच्या जाण्यानं त्या हजारे कुटुंबाला दुःख झालेलं असणार आहे. ईश्वरानं वतीनं, गारगोटे कुटुंबाच्या वतीनं, चिखले कुटुंबाच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी जुन्नरच्या वतीनं या माऊलीला अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. साहेब आपण या ठिकाणी यायचे आणि आपले दुःखद विचार 2च मिनिटात व्यक्त करायचे. तालुका आंबेगाव के सईद सर, संत ज्ञानेश्वर विद्यालय माजी मुख्याध्यापक, भीमाशंकर कारखान्याचे संचालक यांची श्रद्धांजली या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. बाजीराव बारवे यांची श्रद्धांजली या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि सर्वांच्या वतीनं पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौभाग्यवती निर्मलताई पानसरे हे सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपले खेळ आंबेगाव या 4 तालुक्यातील पाहुणे मंडळी, त्याचप्रमाणे पुणे, मुंबई इतर ठिकाणाहून आलेले हजारे परिवाराचे नातेवाईक, कन्याश्वर गावातील ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, आज आपण या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी मातोश्री गीताबाई जानभाऊ हजारे यांच्या दशक्रियेच्या निमित्तानं त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि त्यांच्या निधनानं हजारे कुटुंबावर झालेल्या दुःखात सहभागी होण्यासाठी दुःखित अंतःकरणाने या ठिकाणी उपस्थित आहोत. तसं पाहिलं 1980 ते 2000 या दशकामध्ये या गावामध्ये जी काही हाताच्या बोटावर बोलतायत की मोठाली कुटुंब होती, त्यामध्ये हे जानभाऊ हजारे यांचं कुटुंब आणि माता अत्यंत संयमी, सोचे
भुकेलेला भुकेने म्हणणारी, ताळलेला ताळण्याने म्हणणारी माता गेल्या 10 दिवसापूर्वी तुमच्या आमच्यातून निघून गेलेली आहे. आणि कैलासाची गणभाऊ आजारे एक उत्तुंग असे व्यक्तिमत्व गेले 4-5 वर्षापूर्वी सुद्धा आपल्यातून निघून गेलेलं आहे. या मातेचा माहेर चासगाव आणि चासगावाच्या माहेरावरून संस्कार घेऊन आलेली ही माता या हजारे कुटुंबामध्ये रमण झालेली आहे. आमचं बारवे कुटुंब जर तसं जर पाहिलं तर आज 4थी पिढी एकत्र कुटुंब नांदत आहे. आज एक पिढी सुद्धा नांदायला कबूल नाही आणि आमचं बारवे कुटुंब आज 4 पिढ्या एकत्र नांदत आहे. आणि हाच वारसा या मातेनं या ठिकाणी पुढे चालवला. आपल्या 2 मुलं 5 मुली यांच्यावर योग्य असे संस्कार करून ही माता हे लोकातून परलोकी निघून गेलेली आहे. मी 4 ग्रामस्थांच्या वतीनं आणि 4 गावातील तमाम संस्थांच्या वतीनं या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि परमेश्वराकडे विनंती करतो की हे परमेश्वरा, या कनेरच्या गावच्या भूमिकन्येला तुझ्या चरणाजवळ चिरशांती दे, चिरशांती दे, चिरशांती दे. रवींद्र गंग उपसभापती बाजार समिती हवेली यांची श्रद्धांजली प्राप्त झालेली आहे. माऊली शेठ पुंडे कार्याध्यक्ष शिक्षक संघ यांची श्रद्धांजली या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. त्याचप्रमाणे अतुल शेठ बांगर उद्योजक भोसरी यांची श्रद्धांजली या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि सर्वात शेवटी सर्वांच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या आदर्श अध्यक्षा सन्माननीय निर्मलाताई पानसरे त्या ठिकाणी सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर सन्माननीय गुलाबराव हजारे सर हे या ठिकाणी ऋण व्यक्त करतील. आणि या मातेच्या दशक्रियेनिमित्त जो अन्नप्रसाद केलेला आहे तो त्यांच्या राहत्या घरी म्हणजे हजारे वस्तीवर आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची. हजारे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आणि हजारे परिवारातील एक आदर्श माता कैलासवासी गंगा भागीरथी गीताबाई जामगाव हजारे या मातेच्या पिंडदानाच्या कार्यक्रमानिमित्त दुःखित अंतकरणाने उपस्थित आमचा हजारे परिवार असेल, हजारे परिवाराचे नातेवाईक अत्यंत मित्र होते. गेल्या 9 दिवसापूर्वी वयाची 90 वर्ष पूर्ण या मातेचं दुःख तसं जाणवलं. या मातेच्या दशक्रिया विधीनिमित्त समाजातील थोर प्रवचनकार कीर्तनकार ऋषिकेश महाराज स्वर्गीय यांची प्रवचनरूपी सेवा आपल्या सर्वांना समर्पित झाली. महाराजांनी प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधित करत असताना हजारे परिवाराबद्दलची माहिती सांगत असताना खऱ्या अर्थाने आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून जन्म आणि मृत्यूचा सोहळा या ठिकाणी आपल्या समोर मांडलेला आहे. महाराजांनी अनेक ठिकाणी सकाळपासून रोज प्रवचनाच्या माध्यमातून या ठिकाणी दशक्रिया घाटावर असतो, परंतु आजचं हा आपलं हे प्रवचन खऱ्या अर्थाने वेगळं होतं. आणि ज्या ठिकाणी जशा पद्धतीचं प्रवचन हवं असतं, जन्माचा आणि मृत्यूचा सोहळा आपण या ठिकाणी मांडला. मनापासून आपल्याला धन्यवाद देते. आज हजारे परिवार या कन्हेर नगरीमध्ये आपण सर्वांच्या सहकार्याने काम करत आहे. त्यांचे 2 चिरंजीव असतील, पुतणे असतील, हा परिवार या ठिकाणी काम करत असताना या परिवाराला मार्गदर्शन करण्याचं काम आमच्या या मावशींनी केलं. आणि आज त्या परिवारातून निघून गेल्याने आमचा हजारे परिवार असेल, हजारे परिवाराचे सर्व नातेवाईक असतील, त्यांना दुःख होणं साहजिक आहे. या दुःखातून सावरण्याची ताकद परमेश्वर त्यांना देव अशी परमेश्वराने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आदर्श मातेला मी माझ्या पानसरे परिवाराच्या वतीनं, उपस्थित जनसमुदायाच्या वतीनं, या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या महिला सहकारी वर्गाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करते आणि थांबते. धन्यवाद. प्रकरणाने जमलेले समस्त आमच्या हजारे परिवाराचे सर्व नातेवाईक गेल्या 9 दिवसापूर्वी आमच्या सुट्टी तथा काकू मोठ्याई गंगा भागीरथी गीताबाई जामगाव हजारे वय 92 वर्ष यांचं 9 दिवसापूर्वी निधन झालं. आज दशक्रियाविधी संपन्न झालेला आहे. या 9 दिवसाच्या कालावधीत आमच्या दुःखात सर्व पाहुणे मंडळी सहभागी झाले. त्या सर्व पाहुणे मंडळींचं मी आमच्या हजारे परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी आजीच्या स्मरणार्थ या ठिकाणी हरिपाठाचं वाटप होतंय, ते गेलेले पाहुणे त्यांचं मी ऋण व्यक्त करतो. तसंच
सर्व पाहुणे मंडळींना या ठिकाणी विनंती करतो. आजीचा दशक्रिया विधी सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे, सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी निवासस्थानी भेट द्यायची आहे. या ठिकाणी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होईल. विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञ तोषा